मंगळवार म्हणजेच 20 सप्टेंबर 2016 ला प्रक्षेपित झालेल्या काहे दिया परदेश एपिसोडमध्ये गौरीचे वडील गौरीच्या आईला सांगतात, आज गौरी आणि शिवच्या लग्नाचा जो काही मी निर्णय घेतलाय तो गौरीच्या हितासाठीच आहे। गौरीची आई देखील त्यांच्या बोलण्याला दुजोरा देते। दुसरीकडे शिवची आई गौरी आणि शिवच्या लग्नाला घेऊन चिंतित त्याचप्रमाणे संतापलेली असते। झालेल्या प्रकाराला ती अपमान समजते, मात्र शिवचे वडील तिची समजूत काढून शिवच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करतात। निशा शिवच्या आईला भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल मला काहीच कल्पना नसल्याचं सांगते, मात्र शिवची आई निशाला सांगते की शिव आणि गौरीच्या लग्नाचा निर्णय माझ्या हातात नसून शिवची आजी काय तो घेईल। शिव आणि त्याचे कुटुंबीय बनारसला रवाना होण्याआधी गौरी शिवकडे त्याच्या आईने दिलेल्या बांगड्या देते। शिव गौरीच्या हातात सोन्याच्या बांगड्या घालतो आणि आपलं लग्न होणारच असं सांगून तिला आश्वस्त सुद्धा करतो। गौरी जेव्हा शिवच्या आईला विचारते, तुम्ही माझ्यावर नाराज तर नाही ना, यावर शिवची आई उत्तरते, मी परक्यांच्या चुकांवरती नाराज होते, आपल्या माणसांवर नाही। शिव आणि त्याचे कुटुंबीय बनारसला दाखल झालेत। आता तिथे पोहोचल्यावरती शिवची आजी शिव आणि गौरीच्या लग्नाला मान्यता देणार असं आपल्याला वाटतं का? हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी जुई गडकरी। सबस्क्राइब करा राजश्री मराठी।